तर माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये अजितदादा गटानं मोठी बाजी मारली आहे। 21 पैकी 20 उमेदवार जिंकून दादांनी बाजी मारली आहे, तर शरद पवार गटाच्या पॅनलचा दारुण पराभव झाला। माळेगाव कारखाना अजित पवारांच्या ताब्यात आलाय। कारखाना निवडणुकीत अजित पवार स्वतः निवडून आले आहेत। 101 पैकी 91 मतं घेऊन अजितदादांचा दणदणीत विजय झालाय। अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झाले आहेत। सहकार पॅनलच्या रंजन तावरे यांचा 362 मतांनी पराभव झाला। आज या ठिकाणी निळकंठेश्वर पॅनलचा गेल्या 25 ते 30 वर्षांमधून माळेगावमध्ये आमच्या पॅनलचे 3ही उमेदवार प्रचंड अशा मताने विजयी झालेत। एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादांसारखं नेतृत्व बारामती सारख्या ठिकाणी आमच्या माळेगाव कारखान्याचं चेअरमन पदाची जे धुरा सांभाळत आहे त्याबद्दल आमच्या सर्व सभासदांनी दादांवर एक चांगल्या प्रकारे विश्वास ठेवून आज आमचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याच्या निवडून दिलेले आहेत। आतापर्यंतची जी प्रतिभा ही होती ते मोडून काढलेली आहे आणि माळेगावमध्ये पहिल्यांदाच पॅनल टू पॅनल मतदान करून सर्वचे सर्व ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा नैतिकतेचा विजय नाही आहे, नैतिकतेचा विजय आमचाच म्हणावा लागेल, कारण या निवडणुकीमध्ये प्रचंड असा सत्तेचा गैरवापर, धनशक्तीचा प्रचंड वापर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी ठेवून रात्री 11 नंतर शेतकऱ्याला दिली जाणारी पाकिटं भरून सुरुवातीचे 10,000 त्याला 50 रुपयाची नोट, पॅनल आल्यावर 5,000 देणार म्हणून, आणि म्हणून ह्या धनशक्तीचा चमत्कार आहे, सत्तेच्या गैरवापराचा चमत्कार।